हॅलो फ्रेंड, इथे आता आपल्याला बनवायचं आहे चिकन खिमा। त्याच्यासाठी इथे मी कढई ठेवून घेतली आहे आणि कढई तेलाचीच आहे ऑलरेडी। तर त्याच्यामध्ये इथे मी अजून तेल ॲड करते। तर इथे आता थोडंसं तेल टाकून घेतलं आहे मी त्याच्यामध्ये आणि पूर्वतयारी दाखवते मी तुम्हाला। इथे मीडियम साईजचे 2 टोमॅटो कट करून घेतले, 3 कांदे कट करून घेतले, ते चांगले बारीक कट करायचे। कोथिंबीर कट केली आहे। इथे कढीपत्ता घेतला आहे, लसूण घेतलं आहे ठेचून, आलं आणि लसूण, मिरची बारीक कट करून घेतली, अर्धा लिंबू लागणार आहे। आणि इथे आहे मेन आपलं हे चिकन खिमा बनवायचा आहे मला। तर छान असा 3-4 पाण्याने वॉश करून घेतला आहे त्याला आणि चांगला धुवून घ्यायचा। मीठ वगैरे लावून मी धुवून घेतलं आहे मस्त। आणि इथे हे लागणारे मसाले: लाल काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर, कांदा लसूण मसाला, काळा मसाला आणि हळद आणि धना पावडर। तुमच्याकडे चिकन मसाला असेल तर तुम्ही तो पण यूज करू शकता। इथे छान आता तेल कडकडीत गरम झाले। त्याच्यामध्ये सर्वप्रथम जिरं, 2-3 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2-3 ब्लॅक पेपर आणि 2-3 लवंग। त्याच्यामध्ये हा ठेचलेला आलं लसूण, ते कढीपत्ता, त्याच्यामध्ये ही मिरची ॲड करायची आहे। थोडंसं याला असं परतवून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता कांदा ॲड करूया आपण। इथे हा कांदा ॲड करायचा आहे। ते कांदा मीठ टाकून घेते, त्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचे। कांदा बऱ्यापैकी नरम झालेला आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करते, बारीक कट केलेले 2 टोमॅटो। इथे कांदा टोमॅटो मस्त दोघांचा एकजीव झाला। हे ड्राय मसाले टाकून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत आता परतवून घ्यायचं। आणि तुमच्याकडे वाटण केलेलं असेल कांदा खोबऱ्याचं तर 1 स्पून ते पण टाकू शकता, नाही टाकलं तरी पण चालतं, पण असेल तर जरूर टाका। ते कांदा खोबऱ्याचं आपलं वाटण आहे, 1 चमचा टाकलं आहे, नसेल तरी पण चांगला बनतो, पण असेल तर नक्की टाका। मिक्स करून घेऊया। थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये, ते कांदा टोमॅटो जसा एकजीव झाला पाहिजे। कोथिंबीर थोडी आता, थोडी नंतर टाकणार आहे। किती मस्त दिसतं बघा, इंटरेस्टिंग एकदम। ते आता मस्त याचा एकजीव झाला आहे, त्याच्यामध्ये हा खिमा टाकून घ्यायचा। हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं, याला छान असं परतवून घ्यायचं, चांगलं दोघांचा एकजीव झाला पाहिजे। आणि छान असं याला आता पाणी सुटेल आणि शिजवून द्यायचं मंद आचेवरती 10-15 मिनटं। शिजल्यानंतर बघूया आपण। त्याच्यामध्ये वाटाणा पण ॲड करू शकता, ग्रीन पीस, किंवा आता बटाटा नवीन बटाटे येतात, हे बटाट्याचे छोटे छोटे क्यूब करून, आणि वाटाणे पण उकळून टाकले तरी चालतात, नाही तर ह्याच्याबरोबर पण शिजले जातात। हे ग्रीन पीस पण टाकले तरी चालतात, छान लागते मस्त। इथे बघा असं मस्त लपतपीत करायचा, रसरशीत थोडासा। पावासोबत पण खाऊ शकता किंवा भातासोबत पण खाऊ शकता। ऑलमोस्ट आता बनवून तयार आहे खिमा। याच्यामध्ये 2 अंडी मी आता फोडून टाकणार आहे, बुर्जीसारखं मस्त लागतात ते। इथे आता अशी 2 अंडी टाकून घेतले, ते त्याला झाकण लावून ठेवून देणार आहे 5 मिनटं। इथे आता हे अंडं असं मस्तपैकी शिजून झालं याच्यामध्ये, आणि असं आता मिक्स करून घ्यायचं चांगलं, दोघांचा तिघांचा एकजीव झाला पाहिजे। खिमा, अंडं, कांदा, टोमॅटो बघा असं मस्त सुक्का झाला आहे आणि छान आता इथे बनवून रेडी आहे। तर इथे मैत्रीण आपला खिमा असं चटपटीत बनवून तयार आहे। वाट कशाची बघताय मग? तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा। आणि पटकन उद्या संडे आहे, तुम्ही असाच खिमा बनवा आणि नक्की खाऊ घाला बघा, नक्की आवडेल तुमच्या घरच्यांना आणि खुश होऊन जातील घरचे पण। बघा तर एकदा बनवून तर बघा तुम्ही। त्याच्यामध्ये वाटाणे टाकू शकता, थोडेसे बटाट्याचे छोटे छोटे क्यूब करून टाकू शकता, खूप छान लागतं ते मैत्रिणी अशी रेसिपी बनवली तर। आणि तुम्ही 1 भाकरीऐवजी 2-2 भाकरी खाणार याच्यामध्ये, भाकरी खा, पाव खा, काही पण, भात पण मिक्स। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लागतो लाईक करायचं, व्हिडिओ शेअर करायचा, याच्यामध्ये खिम्याचे पराठे बनतात, खिमा राईस बनतो, खिमा पॅटीस बनतो, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बनवून खाऊ शकता। नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा।